हॅलो गाईज, मी शिवकन्या युता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर जे काही आजचा दिनांक आहे तो 2 जुलै 2020 आहे आणि जो वार आहे तो गुरुवार आहे। जे की द हिंदूचं आर्टिकल आलेलं आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये त्याचं ॲनालिसिस करून सांगणार आहे आणि मराठीमधून समजावून सांगणार आहे। पण त्याआधी एक महत्त्वाची जी काही काल UPSCचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे, तर ज्यांनी कुणी UPSCचा फॉर्म भरलेला असेल त्यांना जर जे काही सेंटर चेंज करून हवे असेल तर ते चेंज करून मिळेल आणि त्याच नंतर जर तुम्हाला फॉर्म कॅन्सल करायचा असेल तर तो कॅन्सलही होईल। जे काही नोटिफिकेशन आहे तुम्ही ते UPSCच्या वेबसाईटला जाऊन बघा किंवा जे काही युतायाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला ती लिंक प्रोव्हाइड केली जाईल, तर तुम्ही बघू शकता। तर जे काही आर्टिकल आहे त्याला आपण सुरुवात करूया। जे की आर्टिकल आलेलं आहे जे की आसाम आहे, तर आसाममध्ये एक जे काही लॉ पास गेलेला आहे, जी काही आसामी लँग्वेज आहे जी भाषा, तर ती त्यांची जी काही स्कूल आहे त्याच्यामध्ये ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत आणि त्यानंतर काय काय होऊ शकतं तर ते दिलेलं आहे। म्हणजेच जी काही मायनॉरिटी आहे जी की लिंग्विस्टिक आणि कल्चरल त्यांच्या ॲस्पिरेशन हे जे काही लॉ आलेला आहे त्याच्यामुळे त्याला काय इफेक्ट होऊ शकतो किंवा त्याच्यावरती तो ओव्हरटेकिंग करतोय का, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तर ते आपण सविस्तर बघूयात। पण जे काही आर्टिकलमध्ये एक पॉईंट दिलेला नाही आहे, तुम्ही घेतलेला आहे की जो तुम्हाला समजावा की ॲक्च्युअल जे काही लँग्वेज आहेत, जे काही आपल्या लँग्वेज आहेत कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज, त्या कुठे आहेत। तर जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये 8th शेड्यूल म्हणजे काही 8वं शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये लँग्वेजेस आहे आणि मी तुम्हाला इथे खाली लिस्ट पण दिलेली आहे आणि त्या कोणकोणत्या लँग्वेजेस आहेत तुम्ही एकदा बघून घ्या त्या। आणि त्याच्यानंतर त्याच्यात काही अमेंडमेंट करून लँग्वेज पण त्याच्यात घेतलेले आहेत। पण आसामी जे म्हणतो ती लँग्वेज पण आहे, आपण बघू शकतो। जी आसामी आहे तर ती इथे आहे, ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे। त्याचनंतर अजून बाकीच्या लँग्वेज ज्या की ट्रायबल लँग्वेज आहेत त्या नाही आहे, त्याच्याविषयी बोललं गेलेलं आहे ते आपण बघूयात समोर। तर जे आर्टिकल आहे त्याला आपण सुरुवात करूया। तर जे काही आसाम गव्हर्नमेंट आहे त्यांनी एक रिसेंटली काय केलेलं आहे, जे एक लॉ पास केला आहे जे की आसामी लँग्वेज आहे, तर त्यांची जी काही असेल तर जी काही स्कूल असेल ज्या पब्लिक प्रायव्हेट आणि इव्हन जे केंद्रीय विद्यालय आहेत त्यांनासुद्धा जे काही आसामी लँग्वेज आहे ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे, 1ली ते 10वी म्हणजे हे जे काही वर्ग आहे त्यांच्यासाठी। तर त्यानंतर आपण जर पुढचा पॉईंट बघितला तर जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या याला जे स्टेट गव्हर्नर आहे त्यांनी जे काही कॅबिनेटनं हा डिसिजन घेतलेला आहे तर त्याला फॉर्मल असेंट पण दिलेला आहे, म्हणजे मान्यता पण दिलेली आहे। त्याचनंतर हे जे काही लॉ आहे तर तो बराक व्हॅली, त्याचनंतर बोडोलँड काउन्सिल आणि 6th शेड्यूलचा जो एरिया आहे तर त्याला ते ॲप्लिकेबल नसेल। जे काही हा लॉ आहे तर तिथं कोण आहे तर बेंगाली, बोडो आणि अदर इंडिजिनियस लँग्वेजेस तिथे आहेत, तर त्यांना हा काही लागू होणार नाही तिथल्या एरियासाठी हा कायदा। त्याचनंतर जे काही आसामी नॅशनलिस्ट आहेत तर ते ऑफकोर्स हॅपी असणार आहेत, कारण त्यांच्यासाठी जसा लॉ पाहिजे होता तसा आलेला आहे। बट जर आता एक गोष्ट बघितली तर जे काही लोक आहेत तर ते जे काही कंपल्सरी करा म्हणतात, जे काही एक्झाम्प्टेड एरिया आहे तर त्यांची डिमांड आहे की अजून जो एरिया आहे त्यालाही कंपल्सरी करा। पण जर आपण विचार केला तर जे काही इफेक्ट आहे तर तो पुढे अदर कम्युनिटीजला होऊ शकतो, जसं की मिसिंग नाही त्याचं प्रोनाऊन्सिएशन मायसिंग्स आहे, तर डेवरीज, राभास हे जे काही अदर स्मॉलर जे काही ट्राईब्स आहे तर त्यांची मदर टंग पण आहे, त्यांच्यावरती त्याचा इफेक्ट्स होणार आहे। जे काही जमाती आहे त्यांची मदर टंग आहे त्याच्यावरती हा इफेक्ट होणार आहे। तर जे काही डेटा आणि पॉलिटिक्स आहे त्याच्या धर्तीवर आपण समजून घेऊयात की तिथं किती लोक कोणती लँग्वेज आणि किती प्रमाणात बोलत होते ना, आता कुठे कमी झालेली आहे। तर जे काही स्टॅटिस्टिकल डेटा बघितला आपण तर ते त्यांचे जे काही कन्स्ट्रक्ट करतं लिंग्विस्टिक हायरार्की आणि त्यानंतर ते जे काही रिजन आहे त्याला एकत्र करतं, म्हणजे होमोजनायझेशन करतं, म्हणजे तिथले जे काही रिजन आहे त्यांच्या लिंग्विस्टिक हायरार्कीमुळे त्याने कलेक्ट करतं तिथं पूर्णपणे, म्हणजे त्यांची सेम आयडियोलॉजी होती। त्याचनंतर जर आपण नॉर्थ इंडियाचं बघितलं, आपलं जर थोडंसं उदाहरणार्थ बघायचं झालं तर कम्युनल स्प्लिट झालेली आहे आणि ती कशामुळे झालेली आहे, जे की हिंदू आणि उर्दू आहे। तर जी काही म्हणतात हिंदू जी आहे ती हिंदू लोकांसाठी आहे, हिंदी स्पीकिंग जी आहे ती हिंदू लोकांसाठी आहे आणि जी उर्दू आहे ती मुस्लिम लोकांसाठी आहे, जे की मुस्लिम लोक उर्दू स्पीक करतात। त्याचनंतर जे काही अदर मार्जिनलाइज लँग्वेज म्हणतो ज्या की कमी प्रमाणात बोलल्या जातात, तर जसं बघितलं आपण मगधी, अवधी, भोजपुरी आणि गरवाली ज्या काही भाषा आहेत तर यांचे आपण बघितलं तर त्या रिच आहेत लिटररी आणि त्यांचं लिंग्विस्टिक ट्रॅडिशन बघितलं तर तसंच त्यांचं रिच आहे आणि त्यांचे जे काही डायलेक्ट्स आहेत ते हिंदीच्या लँग्वेजमध्ये आहे, तर यांना
असं इतकं महत्त्व नाही आहे. त्याच नंतर जर बघितलं तर जी काही हिंदी आहे, तर हिंदू जे काही इलाइट नॅशनली आहे त्यांच्यासाठी जे काही पॉलिटिकल नंबर गेम चालू असतात किंवा पॉलिटिकली सगळ्या गोष्टी चालू असतात. त्याचनंतर जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर जर सेन्सस डेटाच्या नुसार बघितलं तर जे काही आसामी लँग्वेज आहे तर त्याला धोका का निर्माण झालेला आहे, तर त्यांचं जे काही प्रायमरी रिझन आहे तर ते म्हणतात की जे काही इन्फ्लेट्रेशन झालेलं आहे कुठून, बांगलादेशवरून, जे की बेंगॉली स्पीकिंग कम्युनिटी आहे. तर जे काही 1971ला वॉर झालं होतं त्यावेळेला खूप मायग्रंट आलेले होते आणि त्यांच्यामुळे जे काही तिथले नेटिव्ह आहेत तर त्यांना जे काही त्या बेंगॉली स्पीकिंग कम्युनिटीचा प्रायमरी रिझन असं त्यांनी सांगितलं. त्याचनंतर जर 2011च्या सेन्ससनुसार जर बघितलं तर जे काही आसामी स्पीकर लोक होते ते 48.38% होते आणि त्याच्या आधी 1971ला बघितलं तर 60% होते. म्हणजे ॲव्हरेज इतका डेटा आपल्याला छोटे छोटे पॉईंट पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं गरज नाही, ॲव्हरेज असणं तरी गरजेचं आहे. पण आपण जर आन्सरमध्ये टाकलं हे उत्तरलेखनामध्ये तर आपलं आन्सर अजून प्रभावी होईल. तर जर आपण बघितलं तर क्लिअरली आपल्या लक्षात येईल की कमी होत आहे कुठेतरी हा ट्रेंड, जे की 1971ला 60% होते आणि 2011ला म्हणजेच 2011ला 48 होते. म्हणजे खूप कमी झालेलं आहे आणि हे पूर्णपणे 4 डेकेड्समध्ये कुठेतरी कमी होत गेलेलं आहे. त्याचनंतर जे काही मोर ट्रायबल जे की अजून ट्रायबल कम्युनिटीज आहे तर ते जे काही त्यांची लँग्वेज आहे ते तर बोलताच, बट ते जी काही आसामी लँग्वेज आहे ते पण बोलतात. म्हणजे जी ट्रायबल आहे ते स्वतःची मदर टंगही बोलतात म्हणजे मातृभाषा आणि आसामीही बोलतात. आणि जर आपल्याला फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं त्याचं, जी काही मायसिंग ट्राईब्स आहे ती काय करते, आसामी जास्त प्रमाणात आसामी बोलते, त्यांची मदर टंग आहेच पण आसामी बोलते. बट जे काही आपण म्हणतो फक्त त्याचं कारण स्कूल एज्युकेशनच आहे का, तर नाही. जर आपण फॅक्ट बघितला तर जे काही डॉमिनंट मार्केट आहे तर ते आसामच्या लँग्वेजमध्ये आहे, त्याच्यामुळे ते लोक आसामी बोलतात. आणि जर त्याचा डॉमिनंट एरिया बघितला तर ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये, तिथे तर जास्त प्रमाणात आसामी यूज केली जाते. त्याचनंतर ह्या सर्व गोष्टींचा जे काही ट्रायबल लँग्वेजेस आहे त्याच्यावरती किंवा ट्रायबल जे लोक आहे त्याच्यावरती काय त्याचा परिणाम होणार आहे, तर जर आपण बघितलं तर जे काही आसामी इम्पोजिशन करतात, सपोज आता हा लॉ आलेला आहे, सपोज नाही आलायच हा लॉ, तर जे काही त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो ट्रायबल लँग्वेजेसवरती. जसं की ज्यांना कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन पण नाही आहे, जर आपण खाली बघूयात काही लँग्वेजेस आहे त्यांना कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन पण नाही, त्या लँग्वेजेसवरती मोठ्या प्रमाणात कुठेतरी इफेक्ट होऊ शकतो. जर आपण बघितलं तर मायसिंग जी ट्राईब आहे तर त्यांचा जो काही रेट आहे तो 41% ते 2001मध्ये जे काही सेन्सस होतं, जर जनगणनेनुसार बघितलं जे सेन्सस असतं तर 41% जे होती तर ती त्यांची लँग्वेज बोलायची. त्यानंतर 2011मध्ये 14%, म्हणजे आपल्या लक्षात येईल 10-11 वर्षामध्ये किती कमी झालेली आहे. त्याचबरोबर जी देवरीज ट्राईब आहे, जमात आहे, तर ती पण 2001मध्ये 56% बोलायची आणि 2011मध्ये 15%. आपण ॲव्हरेज धरू शकतो 41, 56, 15 डिरेक्टली असं पॉईंटमध्ये रीड करण्याचं किंवा जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर आपल्या लक्षात येईल कुठेतरी हा ट्रेंड कमी होत गेला आहे, म्हणजे ही लँग्वेज कमी बोलल्या गेली. त्याचनंतर जर जे दिबांगियाज जे आहे क्लेन, त्यांची देवरीची जी क्लॅन आहे दिबांगियाज, ते काय करतात, त्यांची जी काही लँग्वेज फक्त ते एकमेव आहे ट्राईब की त्यांची ती ओरिजिनल लँग्वेज बोलतात. त्याचनंतरचं बघितलं राभास कम्युनिटी काय करते, जे काही राभास कम्युनिटी आहे त्यांचंही जर आपण फॅक्ट बघितलं तर आपल्या लक्षात येईल 2001मध्ये ते जे काही लँग्वेजेस बोलत होते, म्हणजे लँग्वेज त्यांची बोलत होते ते 18.23% होती आणि 2001च्या सेन्ससनुसार बघितलं आणि 2011च्या सेन्ससनुसार बघितलं तर 15%. म्हणजे ह्याचाही ट्रेंड कुठेतरी कमी होतं, म्हणजे ते लोक कमी बोलत आहेत. आणि त्याचनंतर जर आपण अदर ज्या बघितल्या सोनोवाल, काचरीज आणि तिवास ह्या जर आपण ट्राईब्स बघितल्या तर ऑलमोस्ट त्यांची जी काही लँग्वेज आहे ती कुठेतरी लॉस्ट होते, कुठेतरी निघून गेली, म्हणजे ती कुठेतरी आढळतच नाही असं होतंय. त्याचनंतर जे काही आपण म्हणतो की आपलं जे काही कल्चर एवढं डायव्हर्स कंट्री आहे, कल्चर आहे, ते कुठेतरी जोपासणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ते हे सर्व गोष्टी होऊ न देणंही गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही ट्रायबल कम्युनिटीज आहे तर ते काय डिमांड करतात, त्यांची की जी काही लिंग्विस्टिक टेरिटरियल प्रोटेक्शन मागतात. जे काही ट्रायबल जमात आहे ते म्हणतात की त्यांची जी काही लिंग्विस्टिक आणि टेरिटरियल प्रोटेक्शन आहे तर ते स्टेट गव्हर्नमेंटला नेहमी मागत असतात, त्यांचं अटेन्शन करण्याचा प्रयत्न करत राहतात. आणि यानंतरचा अजून एक पॉईंट जो की महत्त्वाचा आहे, तर जे की मायसिंग कम्युनिटी आहे तर त्यांना गॅझेट थ्रू एक नोटिफिकेशन इंट्रोड्यूस केलं होतं त्यांनी ऑक्टोबर 30, 1985मध्ये
जो काही आसामचं गव्हर्नमेंट आहे त्यांच्यासाठी जे काही जी मायसिंग कम्युनिटी आहे स्वतःसाठी त्यांनी स्ट्रगल केलं होतं, त्यामुळे त्याने गॅझेट नोटिफिकेशन थ्रू त्याचे काही मायसिंग लँग्वेज आहे तर ॲडिशनल सब्जेक्ट म्हणून तो एक कन्सिडर केलेला होता. आणि त्याचनंतर त्यांना ॲडिशनली काही फॅसिलिटीज पण दिलेल्या होत्या, जसं की त्यांची जे मीडियम इन्स्ट्रक्शनसाठी त्यांची काही प्रायमरी लेवल एज्युकेशन असेल त्याच्यामध्ये ते इन्स्ट्रक्शन त्यांच्या मीडियममध्ये देऊ शकतात. त्याच्यासाठी काय केलं होतं की जे काही मायसिंग लँग्वेज टीचर आहे तेही अपॉइंट केले होते, त्यांचे जे काही बुक आहेत तेही मायसिंग लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट केले होते आणि त्याचनंतर टेक्स्ट बुक पण इंट्रोड्यूस त्यांनी केले होते त्या जे काही मायसिंग लँग्वेज आहे त्यांनी. बट जर रियालिटी बघितली तर फक्त ओन्ली 230 टीचर 1994 पर्यंत अपॉइंट केले होते, म्हणजे 1994 पर्यंत फक्त 230 टीचर तिथे अपॉइंट केलेले होते. आणि त्याचनंतर जी काही प्रोसेस आहे त्यानंतर तर कुठे ती पूर्ण झालीच नाही. त्याचनंतर जर का मायसिंग कम्युनिटी आहे त्यांचं जे काही मीडियम इन्स्ट्रक्शन जे काही सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मीडियममध्ये देऊ शकता ते आतापर्यंत कधीच झालेलं नाही आहे. त्याचनंतर जी काही ट्रायबल कम्युनिटी आहे तर जे काही ऑफिशियल लँग्वेज बिल 1960 आलेलं होतं तर त्यांनी जे काही सांगितलं होतं जे काही खासी अलॉंग विथ अदर ट्रायबल कम्युनिटीज त्यांनी प्रोटेस्ट करायला चालू केलेलं होतं. आणि त्याचनंतर हे बिल आलं आणि त्यांनी जे काही मेघालय आहे ते एक फॉर्मेशन म्हणजे वेगळं स्टेट एक फॉर्मेशन केलं किंवा फॉर्म झालं. जे काही खासी होते त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली का तर हे जे काही आसामीज होते ते रेजिस्टेड म्हणजे ते जे काही स्वतःचं होमोजनायझेशन ते स्वतः करायचे, त्याच्यामुळे ह्यांनी जे काही खासी कम्युनिटी आहे आणि अदर त्यांनी बाजूला होऊन एक मेघालय स्टेट वेगळं केलं. त्याचनंतर जर बोडो मुवमेंट बघितली तर त्यांची जी काही ऑटोनॉमी आहे तर हे जे काही बिल आहे त्याचे रूट कुठेतरी जे काही बोडो मुवमेंटमध्ये इथे कुठेतरी आहे. जे की ऑफिशियल लँग्वेज बिल 1960 जेव्हा पास झालं होतं जेव्हा आलेलं होतं त्यावेळेस त्यांचे रूट कुठेतरी इथे आहे आपल्याला असं दिसेल. जे की आसामीचं नॅशनलिझम आसामी म्हणतात की स्वतः नॅशनलिझम करत राहतात, त्याच्यामुळे हे छोटे ग्रुप जे आहे ते कुठेतरी मुवमेंट करायला चालू करतात. त्याचनंतर जे काही मायसिंग देवरीज आणि रावास आहेत तर हे कन्सिस्टंटली काय करत होते आसाम जी मुवमेंट आहे तर त्याला सपोर्ट करायची. कशासाठी की जे काही बेंगॉली लँग्वेज आणि हिंदी लँग्वेज आसाममध्ये इम्पोजिशन करायची होती किंवा त्यांना इम्पोज करायची होती त्यावेळेस हे जे काही 3 जमाती होत्या त्या नेहमी आसामीज लोकांच्या किंवा मुवमेंटला सपोर्ट करायच्या. आणि हे जे काही आसामी मुवमेंट होती ती बेंगाल आणि यांची जी काही लँग्वेज आहे हिंदी त्याच्या इम्पोजिशनच्या अगेन्स्ट होती. त्याचनंतर जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर जे काही तिन्ही वरच्या जमाती आहे मायसिंग डोवरीज आणि राहबास ही कन्सिस्टंटली जे मार्जिनलाइज राहिले म्हणजे कुठेतरी ते मागच राहिले. त्यांनी जे काही लिंग्विस्टिक आणि कल्चरल हेरिटेज होतं त्यांचं कुठेतरी ते सपोर्ट करत गेले आसामी लोकांना, बट त्यांना कुठेतरी ते डिरिकग्नाइजच राहिलं. स्टेटनं त्यांचं जे काही त्यांचे फोर्सेस आहे जे काही पुढारीपण आहे जे सर्व काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या कुठं जे काही कल्चरल हेरिटेज असा साऱ्या गोष्टी कुठं मिळाल्याच नाही, मागेच राहिल्या. त्याचनंतर जर आपण अदर फॅक्टर बघितला अदर इन दी सेन्स सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जर बघितला आपण तर जे काही आसामी नॅशनलिझम होते त्यांनी सिटिझनशिप म्हणजे अँटी सिटिझनशिप अमेंडमेंट जो म्हणतात ते अँटी सिटिझनशिप ॲक्टला एक मुवमेंट चालू केली आणि त्याच्या अगेन्स्ट होते ते. त्याचनंतर जे काही आसामीज होते त्यांनी ते मुवमेंट चालू केली त्याचनंतर त्याच्या अगेन्स्ट CAAच्या. त्याचनंतर जे काही आसामी इंडिजिनियस आहे त्यानंतर ते कुठे एक एमर्ज व्हायला लागले मुवमेंटसाठी. आणि ती जे काही डेफिनेशन आहे त्याच्यानंतर जे काही ट्रायबल आणि नॉन आसामीज कम्युनिटीज आहे तिचे डेफिनेशनच कुठेतरी चेंज होत म्हणजे नवीन डेफिनेशन येत गेल्या. ते फक्त लँग्वेजवरती एकटा क्रायटेरिया न ठेवता डोमेसाईल हा क्रायटेरिया ठेवण्यात आला आणि डेफिनेशन बनवण्यात आलं. आणि त्याचनंतर जे काही काय म्हणतात आपण त्याला जे की इंडिजिनियस लँड कल्चर आणि लँग्वेज याच्यासाठी स्ट्रगल केलं लोकांनी तिथल्या आणि डिमांड करायला लागले की आम्हाला प्रोटेक्शन हवं आहे. जे काही आमची लँड कल्चर आहे त्याच्याविषयी आम्हाला आमचं प्रोटेक्शन हवं आणि स्ट्रगल करायला लागले. त्याचनंतर जर आपण बघितला जी की कोर मुवमेंट होती की CAAची जी की सिटिझनशिप अमेंडमेंट बिल होती तर त्या लोकांना कुठेतरी जे काही इन्फिल्ट्रेशन झालेले लोक होते जे की बांगलादेशमधून आलेले लोक होते जे काही इन्फिल्ट्रेट झालेले होते त्यांच्याविषयी कुठेतरी भीती होती की जे काही सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट केलेला आहे तर तो ॲक्ट अनुसार की त्यांना असं तिथून ज्या काही मुस्लिम सोडून बाकी जी काही कम्युनिटी होती जे काही मुस्लिम डॉमिनेटेड कम्युनिटी सोडून जे की 3 मोठे कंट्रीज होते जिथे मुस्लिम डॉमिनेटेड होते त्यांना सोडून जे काही बाकी मायनॉरिटी असेल त्यांना सिटिझनशिप घेऊ शकत होते. इंडियाचं असं ते सिटिझनशिप अमेंडमेंट बिल होतं. तर जे काही आसामी आहे त्याच्या अगेन्स्ट होते आणि त्यांना त्या लोकांची भीती होती त्यांनाही सिटिझनशिप मिळेल आणि त्यांची जे काही रिसोर्सेस लँड आहे ते पूर्ण काही म्हणजे त्यांनाही मिळेल ही कुठेतरी भीती होती. आणि त्याचनंतर जे काही
फिअर आणि कुठेतरी त्यांना फिअर आणि इनसिक्युरिटी वाटत होती त्यांच्याविषयी. त्याच्यानंतर जर जे काही बघितलं, जे काही गव्हर्नमेंट आहे ते नेहमी जे काही मॅनिप्युलेटिंग करण्याचा प्रयत्न करायचं, जे काही एलिमेंट त्यांना फिअर वाटायचं जे काही आहे त्याच्यामुळं, तर त्यामुळे काय झालं, लिंग्विस्टिक नॅशनलिझम कुठेतरी वीक राईज व्हायला लागली आणि ती कुठेतरी वीक पडली. त्यांनी त्यांची जी काही लँग्वेज आहे त्याच्यानुसार त्यांनी ते नॅशनलिझम करायला सुरुवात केली. आणि त्याच नंतर जे की अँटी CAच्या मुवमेंट त्यांनी आसाममध्ये चालू करायला सुरुवात केली. त्याचनंतर जो काही गव्हर्नमेंटचा सध्याचा डिसिजन आहे ते कुठेतरी असं म्हणता येईल की थोडासा रिलीफ आहे त्यांना. जे काही अँटी CAच्या ते होते जे काही आसामीज, त्यांना कुठेतरी थोडासा दिलासा देण्यासारखं काम आहे हे आसामीज जे काही मॅन्डेटरी केलं स्कूलमध्ये. त्याचनंतर ज्याची काही फर्स्ट अनाऊन्समेंट झाली ती जानेवारी 2020 याची फर्स्ट अनाऊन्समेंट झालेली आहे. आणि आता जर पुढचा पॉईंट बघितला तर जॉब रिक्वायरमेंट काय असेल, तर तिथले जे आसामचे होम मिनिस्टर आहेत तर त्यांनी काय केलं, जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही जॉब असतील, जे काही गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी एक सेपरेट लेजिस्लेशन केलं. आणि ते फक्त त्यांनी सांगितलं की ओनली दोज हू लर्न आसामीज, ज्यांना कोणाला फक्त आसामीज येते त्यांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुटेबल असतील ते, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे इथे काय होतं, क्लिअरली आपल्याला एक गोष्ट समजून येते किंवा इंडिकेशन होतं आहे की नॉन इन्क्लुझिव्ह म्हणजे कुठेतरी जे काही अदर जे काही कल्चरल मायनॉरिटीज आहे, लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहे, त्यांचे काही ॲस्पिरेशन्स आहेत त्यांचा समावेश नाही या गोष्टींमध्ये. की तुम्ही फक्त जे काही आसामीच्या बेसवरती लोकांना जॉब देणार आहात जी लँग्वेज आहे. तर होमोजनाइज आसामीज नॅशनलिझम इथे ओव्हर करतंय जे की मायनॉरिटी आहे लिंग्विस्टिक आणि कल्चरल ॲस्पिरेशनसाठी, म्हणजे त्यांचा कुठेतरी डॉमिनन्स वाढतोय जे की आसामी जे स्पीकिंग लोक आहे त्यांचं नॅशनलिझम वाढून. त्याचनंतर आपण पुढचा पॉईंट जर बघितला तर जी काही लिंग्विस्टिक आयडेंटिटी जे आहे, जी की ट्राईब जे काही मूव अलिनेट जे काही लिंग्विस्टिक आयडेंटिटीज आहे तर ती ट्राईब्स आहे, जसं की मायसिंग, देवरीज आणि राबास, ज्यांची याची डेफिनेशन ती काहीतरी वेगळीच झालेली आहे. आणि ते जस्ट ती जी काही लँग्वेज आहे ते स्पीक करतात, जी काही आसामी लँग्वेज आहे ती स्पीक करतात. त्याचनंतर हा जो काही लॉ घेऊन आलेला आहे स्टेट गव्हर्नमेंट, तर जे काही लिजिटिमेट क्रायसिस आहे तर तो ओव्हरकम करायला पाहिजे. की जे काही CA म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टमुळे जो काही क्रायसिस आलेला आहे, लिजिटिमेट क्रायसिस, तर तो कुठेतरी ह्या लॉमुळे कुठेतरी ओव्हरकम होण्याचं, जसं की आपण म्हटलोच, त्याला कुठेतरी थोडासा दिलासा दिल्याचं काम झाल्यासारखं झालं आहे. आणि आता पुढचा पॉईंट, जे काही इन्फिल्ट्रेशन झालेलं आहे, जे काही बांगलादेशवरून आलेले लोक आहे, तर जे काही तिथला बेसिक ट्रायबल लोक आहेत तर त्यांना माहिती आहे की जे काही त्यांचं लँग्वेज आणि कल्चर आहे त्याला कुठेतरी थ्रेट आहे. त्याचबरोबर जे काही आसामीज आहे तर आसामीचे हेजेमनी जे खूप पुढारीपणा आणि होमोजेनेसिटी एकजिन्सीपणा जो आहे त्याच्यामुळे त्यांना धोका आहे किंवा ते जे काय करतायत तेही त्यांच्या लक्षात येत आहे. आणि जे काही मार्जिनलाइज कम्युनिटी आहे जी की त्यांच्यामध्ये अजून सोशल कॉन्फ्लिक्ट होण्याचे जे काही तिथले प्रॉपर जे काही ट्रायबल लोक आहेत आणि जे काही आसामीज लोक आहेत तर आसामी लोकांसाठी जसं की आसामी ही कंपल्सरी करण्यात आली लँग्वेज, तर तिथले काही मार्जिनलाइज ट्रायबल सोसायटीज आहे तर आसामी आणि यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होण्याचं अजून एक चान्स आहे किंवा होऊ शकतो. कॉन्फ्लिक्ट होण्याची खूप मोठी इथे प्रेडिक्शन करू शकतो आपण. त्याच्यानंतर जे काही आता सध्याचा हा टायमिंग आहे तर जे काही प्रोग्रेसिव्ह सेक्शन आहे आसाममधला त्यांनी पॉलिटिक्सच्या बियॉन्ड जायला पाहिजे. पॉलिटिक्सपेक्षा थोडंसं पॉलिटिक्सच्या उपर म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा वेगळा विचार करून तिथे इन्क्लुझिव्ह इथं आसाममध्ये त्यांनी क्रिएट केला पाहिजे. म्हणजेच बाकीच्या जे डेव्हलपमेंट करू शकतात ते डेव्हलपमेंट केले पाहिजे. तिथं खूप मोठ्या प्रमाणात जे की आपण म्हणतो ट्रायबल लोक राहतात, त्याच्यानंतर तिथं कल्चर वेगळं, त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. एकच आसामी लँग्वेज सगळ्यांसाठी कंपल्सरी करणं ते बरोबर तर आहेच, बट बाकी गोष्टी तितक्याच बघणं गरजेचं आहे. आणि बाकीचे जे काही ट्रायबल लोक आहेत त्यांचं कल्चर लँग्वेज ह्यालाही कुठेतरी सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यांना असं कुठे वाटायला नाही पाहिजे की आपण मार्जिनलाइज सेक्शन आहोत किंवा आपण कुठेतरी बाजूचे असल्यासारखं. तर हे झालं आर्टिकल. आता आपण पुढचं आर्टिकल बघूयात, जे की पुढचं आर्टिकल आहे प्रॉमिस आणि डिलेवरी. जे की आता वॅक्सिन जे काही इंडियाची जी काही इंडिजिनियस एक वॅक्सिन तयार केलेली आहे आणि त्याची जी काही ट्रायल आहे ती चालू आहे आणि काही प्रमाणात त्याची ट्रायल झालेली आहे जी की ह्युमन ट्रायल राहिलेली आहे. तर आता जे काही आर्टिकल आहे तर ते काय म्हणतंय, सध्या जी काही वॅक्सिनची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या आहे, बट त्याची जी काही सेफ्टीचं ॲस्पेक्ट आहे त्याचंही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सगळ्यांना डिमांड आहे की वॅक्सिन हवी कोविड-19च्या एवढ्या
मोठ्या महामारीत, बट ज्याचे काही जेव्हा वॅक्सिन बनवताना त्याचे काही सेफ्टीचे ॲस्पेक्ट्स असतात ते बघणंही गरजेचं आहे. तर आपलं जे आर्टिकल आहे ते आता चालू होते, जे की इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस कोविड-19 वॅक्सिन, त्याला आपण कोव्हॅक्सिन म्हणतो, जी की डेव्हलप केली हैदराबाद बेस्ड एक कंपनी आहे. त्यांनी कोलॅबोरेशन केलं ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याच्यासोबत त्यांनी कोलॅबोरेशन करून एक ह्युमनसाठी जी काही टेस्टेड आहे ती एक वॅक्सिन तयार केली. आणि याच्यासाठी परमिशन कुणाची घेतली तर ड्रग कंट्रोल अँड जनरल ऑफ इंडिया यांची परमिशन घेतली. आणि फेज फर्स्ट आणि फेज सेकंड जी की ह्युमन क्लिनिकल ट्रायल आहे तर ते त्यांनी करायचं ठरवलेलं आहे, म्हणजेच त्यांच्याकडून परमिशन घेऊन. त्याच्यानंतर त्याची जी काही सेफ्टी आहे तीही महत्त्वाची आहे, सेफ्टी आणि इफिकेसी. आणि त्यांनी स्टडी केलेली आहे माईस, रॅट आणि रॅबिट, फक्त ह्युमन ट्रायलवरती आता त्यांना ट्राय करायचं, जी की आता त्यानंतर बघतोय जी की फेज फर्स्ट ट्रायल आहे, जी की इनॲक्टिवेटेड जो की इनॲक्टिवेटेड म्हणजे किल केलेला व्हायरस असतो नोवेल कोरोना व्हायरस, तो त्याची जी काही सेफ्टी आणि पूर्ण गोष्टी बघून या मंथमध्ये ती टेस्ट करायला सुरुवात करणार आहे, म्हणजे चालू करणार आहेत या मंथमध्ये. त्याच्यानंतर जे काही व्हायरस यूज कोणता केलेला आहे तर जो काही इंडियामध्ये जो व्हायरस होता, इंडियामध्ये जो काही स्प्रेड झाला तर त्याच्या बेस तो व्हायरस घेऊन इंडियामधला कलेक्ट केला. आणि जे काही पुणे बेस्ड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे त्यांनी ते कल्चर जास्त की ते व्हायरसचं त्याला आयसोलेट केलं. आणि त्यानंतर जे काही हैदराबाद बेस्ड कंपनी आहे त्यांनी त्याची वॅक्सिन तयार केली. त्याच्यानंतर जे काही पुढचा पॉईंट, जे काही पुणे बेस्ड कंपनीज आहे ज्या मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत वॅक्सिन, तर त्यांनीही 2 to 3 मिलियन डोसेस जे काही आहेत तर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डची जी काही वॅक्सिन चालू आहे तर ते तयार करणार आहेत. त्यांनी तसं मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्यांनी स्वतःहून सांगितलेलं पण आहे. आणि त्यांची जी काही फर्स्ट फेज म्हणतो, जी काही युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आहे तर फेज फर्स्टमध्ये त्यांची क्लिनिकल ट्रायल चालू आहे, म्हणजे जुलैच्या ही फर्स्ट वीकमध्ये एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर जे काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे 2 ते 3 ट्रायल जेव्हा कंप्लीट होतील त्यानंतर ते जे काही मिलियन ऑफ डोसेस आहेत ते कंबाईन ते तयार करायला तयार आहेत. त्याच्यानंतर जर ॲडिशनली बघितलं, ज्या काही 2 कंपन्याज आहेत त्यांनी कोलॅबरेट केलं युनिव्हर्सिटीसोबत, आणि जी काही बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे आणि मोर वॅक्सिन अजून ते डेव्हलप करण्याच्या म्हणजे त्यांनी कोलॅबरेट केले ज्या कंपन्या आहेत जे की अजून जास्त प्रमाणात वॅक्सिन तयार करता येऊ शकतात. त्याच्यानंतर जे काही इतकं मोठा हा पॅन्डेमिक आलेला आहे त्याच्यासाठी अँटीव्हायरल ट्रीट कोणतीही अवेलेबल सध्या नाही आहे, जी की कोविड-19चे पेशंट आहेत तर अँटीव्हायरल सध्या काहीच नाही आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर इंडिजिनियस वॅक्सिन जी आहे तर ती गॅरंटी जी काही आपले इंडियन लोक आहेत त्यांना कुठेतरी गॅरंटी आहे की त्याची अवेलेबिलिटी होणार, कारण ती आपली इंडिजिनियस आहे तर आपण सगळ्यात आधी जी काही आपल्या लोकांची गरज पूर्ण करणार. त्याच्यानंतर सिग्निफिकंट पर्सेंटेज जे काही ऑक्सफर्ड वॅक्सिन आहे तर ते मॅन्युफॅक्चर इंडियामध्ये करणार आहेत, म्हणजे जे लोकल कन्झम्पशनसाठी जास्त त्याचा फायदा होईल, कारण जे काही कंपनीज आहेत त्यांनी कोलॅबोरेशन केले असल्यामुळे. त्याच्यानंतर एक कारण घेता येईल की जे काही मेनी कंट्रीज, खूप साऱ्या कंट्रीज त्या काय करतात, जे काही वॅक्सिन आहे त्याचे डेव्हलपिंग करण्याच्या प्रयत्नात आहे किंवा डेव्हलपिंग करण्याचे प्रयत्न करत आहेत. जर आपण WHO जागतिक म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना त्यांच्यानुसार जर बघितलं तर 17 कॅन्डिडेट असे आहेत की ते 17 कॅन्डिडेट म्हणजे जे की वॅक्सिन तयार करतात तर ते वेरियस स्टेजमध्ये आहेत, जे की ह्युमन क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. आणि 132 जे आहे तर प्री क्लिनिकल ट्रायल स्टेजेसमध्ये आहे. असं WHO डेटा आहे, आपण तो लक्षात ठेवून आपल्या यूज करू शकतो, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे की आपण बघितलं जून 25ला चायनाने काय केलेलं आहे, कॅन्सिनो जी काही बायोलॉजिक्स कोविड-19 वॅक्सिन, तर त्यांनी जे काही ब्लॉकमध्ये म्हणजे आपला जो काही एशियाचा ब्लॉक आहे तर त्यांनी फर्स्ट टाइम अप्रूव्ह केलं, जी की ती मिलिटरी पर्पजसाठी ते यूज करणार पिरियड ऑफ 1 इयर म्हणजे एका वर्षासाठी. त्याच्यानंतर त्याची जी काही फेज फर्स्ट फेज सेकंड फाउंड झालेली होती आणि वॅक्सिन त्यांनी सेफ तयार केलेली होती. आणि त्याचं जे काही पोटेन्शियल आहे ते प्रोटेक्ट करून जे काही डिसीज आहे त्याच्या अगेन्स्ट त्याचं प्रोटेक्ट करणार होती, त्याच्यासाठी त्यांनी मिलिटरीसाठी यूज करण्याचं ठरवलं होतं. त्याचनंतर जर बघितलं तर हे अनक्लिअर आहे, जी काही वॅक्सिनेशन करणार आहेत ते ऑप्शनल आहेत की मॅन्डेटरी आहे. बट ह्या गोष्टीचा आपण ह्या वॅक्सिनची एक गोष्ट बघू शकतो. तर जी काही फर्स्ट टाइम जी काही कंट्री आहे तर त्यांनी काय केलं, जी काही अंडर डेव्हलपमेंट असतानाच ती वॅक्सिन मिलिटरीला ती यूज करायला त्यांनी परमिशन दिली किंवा यूज करायला लागली. जी की अंडर
डेव्हलपमेंट आहे, पूर्णपणे डेव्हलप झालेली नाही. तर याचं ग्रोईंग कन्सर्न काय असू शकतं? जी काही स्पीडिंग म्हणजे काही वॅक्सिन डेव्हलपमेंट होती, तर ज्या काही त्याच्या सर्टन जे काही क्रुशियल स्टेजेस असतात, जी काही वॅक्सिन बनवण्याच्या प्रॉपर स्टेजेस असतात, कुठेतरी अंडर डेव्हलपमेंट असल्यामुळे ती कुठेतरी मध्येच यूज केल्यामुळे जे काही त्याच्या महत्त्वाच्या स्टेजेस आहेत त्याला कुठेतरी बायपास केल्यासारखं आहे. आणि जे काही काय होऊ शकतं ते काउंटर प्रोडक्टिव्ह, जसं काही प्रोडक्टिव्ह हवं होतं तसं न मिळता कुठेतरी ते काउंटर प्रोडक्टिव्ह प्रूफ होऊ शकतं. त्याच्यानंतर जे काही USA आहे त्याने पोल म्हणजे जनतेचा पोल घेतला, तर त्याच्यामध्ये जे काही 1/3 जनता आहे तर त्यांनी असं सांगितलं जे काही कोविड-19च्या अगेन्स्ट जी काही वॅक्सिन असेल, त्यांना वॅक्सिन असेल किंवा त्यांना इम्युनाइज्ड व्हायचं असेल, तर ते म्हणजे ती वॅक्सिन असेल ती सपोज वाईडली अवेलेबल आहे, ऑफर्डेबल आहे, तरी त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे किंवा ते घेणार नाही, स्वतः इम्युनाइज्ड होणार नाही, त्यांनी असं स्वतःहून सांगितलं. त्याच्यानंतर जे काही एक्सपेक्ट करू शकतो, जी काही वॅक्सिन आहे 12 ते 18 मंथमध्ये ती येईल किंवा ती कमर्शियलाइज होईल सगळीकडे, हे एक्सपेक्टेशन आहे. बट त्याच्यानंतर जे काही टाईमलाईन बघितली तर ती ऑलरेडी 12-18 मंथ खूप मोठी टाईमलाईन आहे. आणि त्याच्यात जे काही सायंटिस्ट आहे तर ते सेफ इफिकेसी वॅक्सिन लवकरात लवकर तयार करतील असंही ते म्हणतात. पब्लिक ट्रस्ट त्यांच्यावर जास्त वाढेल, यामुळे जे काही पब्लिक ट्रस्ट म्हणतो तो मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर वाढेल. बट एक सिरियस कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतो जर हे जे काही सेफ्टीच्या अस्पेक्टनं बघितलं किंवा फेल झालं, पर्टिक्युलरली आपण सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बघितलं आणि ही गोष्ट जर कुठे फेल झाली तर याचा मोठ्या प्रमाणात सिरियस कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही रेग्युलेटरी जी काही एजन्सी आहे तर ती काही रिस्पॉन्सिबिलिटी जी काही कोविड-19 वॅक्सिन आहे तर ती डिलिव्हरी करणार आहे, त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे आणि प्रॉमिसही केलेलं आहे. तर हे काही आहे तर ते झालं आपलं जे काही कोविड-19ची जी काही वॅक्सिन आहे तर त्याच्याविषयी. आणि अशीच होप ठेवूयात आपण की लवकरात लवकर वॅक्सिन तयार व्हावी आणि ती सगळ्यांना मिळावी. कारण या जी काही कोविड-19ची पॅन्डेमिक आली, इतकी मोठी महामारी आलेली आहे, इतका मोठा लॉस झालेला आहे, त्यावेळेला आपल्याला असं कुठेतरी दिलासादायक गोष्ट मिळते की आपल्या इंडिजिनाइज म्हणजे इंडियामध्ये कुठेतरी वॅक्सिन तयार झालेली आहे आणि ती ह्युमन ट्रायलसाठी कुठेतरी आता तयार होती, म्हणजे ह्युमन ट्रायल होणार आहे. तर आपल्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे. आणि त्याचनंतर मी तुम्हाला मला जितकं समजवता येईल, माझ्याकडे जितकं सांगता येईल तेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला असं वाटतं की यातला पॉईंट तुम्हाला समजलेला नाही आहे किंवा मी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकते, तर तुम्ही सजेशन देऊ शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्याला मला कमेंट करू शकता. एखादा प्रश्न तुम्हाला विचारायचा असेल तोही विचारू शकता. त्याचनंतर तुम्ही हे जे काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचनंतर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओज आहे त्याचं नोटिफिकेशन येत राहील. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.